इच्छुक उमेदवार नमस्कार सर, मी संतोष देवदास म्हात्रे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सदस्य आहे हा. आणि मी महाविकास आघाडी हा. या मार्फत मी येणारी निवडणूक ओपन गटातून लढवण्यासाठी इच्छुक आहे. अच्छा, बरं, आज या वेळेस तुम्ही निवडणुकीला उभे राहिले तर त्याचं विजन काय आहे? विजन मिशन भरपूर आहेत माझे, कारण की जो सध्या आपण स्मार्ट सिटी म्हणतो, पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी मध्ये आपण म्हणतो आणि महानगरपालिका आपली एशियामधली सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची गणना व्हायची, आज अक्षरशः चित्र वेगळं आहे. आणि आमच्या प्रभागात जर तुम्ही विचारलं तर अक्षरशः भयानक भकास नगर झालेला आहे. आमचा संत तुकाराम नगर हा प्रभाग, त्याच्यामध्ये महात्मा फुले नगर, आमची झोपडपट्टी येते, लांडेवाडी येते, वैशाली नगर, नाणेकर चाळ, कासारवाडीचा भाग येचे, त्याने 2 हॉस्पिटल्स आहेत. त्यात YCM हा महानगरपालिकेचा आणि DY पाटील असे 2 प्रामुख्याने मोठे हॉस्पिटल आहेत. आजूबाजूला शाळा, कॉलेजेस असा वर्दळलेला भाग आहे. मेट्रो सिटी, वल्लभनगर, ST स्टँड आणि त्याच्या समोरच हजारो सोसायटी, सुकवाणी कॅम्पस ही सोसायटी आहे. आज जर बघितलं तर त्या सोसायटीच्या बाहेर जर येईल तुमचा श्वास गुदमरून. आज तुम्ही प्रभागामध्ये ज्या जनसभेमध्ये सगळ्यात जास्त अर्ज तुम्हाला माझे सापडतील आणि मी त्या सुकवाणीच्या कॅम्पसच्या आतापर्यंत 100 वेळा मी तिथं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पेपरला माझ्या सगळ्यात जास्त बातम्या असतील. मग मी हे करत आलो. मला नगरसेवक पदाची गरज नाही किंवा कुठल्या मला पदाची गरज नाही. हे माझं नित्य नेमाने मी कार्य करत आलेलो आहे आणि मी करत राहणार. आणि या समाजामध्ये काय बदल घडावा या उद्देशानं तुमच्या मनात काय तगमग आहे? सगळ्यात मोठी तगमग माझी आहे की आजचा युवक हा नशेच्या आहारी गेलाय. आज जर माझ्या तुकाराम नगर असन, महात्मा फुले नगर असेल, कितीतरी दारूच्या मुळे आज मी प्रत्येक या इथे एखादी मौत झाली, प्रत्येक मौतसाठी असतो आणि आज माझे युवक भरकटत चाललेत. आज नशाच्या आहारी गेलेत. दारू असन, गुटखा असन, तंबाखू असन, ड्रग्ज असतील, या सगळ्या गोष्टी इथं कुणाचं याच्यावरती बंधन नाही. कसं काय इथं मिळतंय? आज बऱ्याच गोष्टी दारूचे जर तुम्ही बघितली तर अड्डे एवढे आहेत की त्या सुकवाणी कॅम्पसच्या बाहेर जर तुम्ही बघितलं टपऱ्यानं 6 वाजल्यापासून जर तुम्ही 2 जर बार असतील तर 4 तिथं दुसरे टपऱ्यांमध्ये दारू विकली जाते. आज कालचीच पेपरची न्यूज आहे, 85,000चे इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा साठा पकडला गेला DY पाटील कॉलेजच्या समोर. आज DY पाटीलच्या बाजूला आज गुटख्याची विक्री होती. आज भारतीय जैन संघटनेच्या बाजूला टपरी आहे, त्या टपऱ्यांवरती गुटखा विकला जातो. शाळेच्या मुलांवरती त्याचा काय परिणाम होतोय आणि ह्या कशा काय चालतात? गुटखा बंदी असताना गुटखा कसा काय विकला जातो? आणि याच्यामुळे माझा वर्ग आज व्यसनाची आहारी गेले. त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑलरेडी मी महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष असल्याने अनेक युवक घडवले, अनेक खेळाडू घडवले आणि माझा सगळ्यात पहिला माणूस असणार त्याच्यातून त्यांना बाहेर कसं काढायचं. महाविकास आघाडी असल्यामुळं सध्या आमच्या घडामोडी चालू आहेत आणि जर शिवसेनेचा जर वेगळा पॅनल असेल तर त्याची सुद्धा आमची तयारी झालेली आहे. आम्ही या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते नाव तुम्हाला डिक्लेअर करू नाही शकत, पण आमचा दोन्हीकडनं महाविकास आघाडी जरी असेल तरी आमचा पॅनल तयार आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल तरी सुद्धा आमचा पॅनल तयार आहे. आपण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वार्ड क्रमांक 20 या प्रभागामधून आपण इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहात, तर आपण कुठल्या पक्षाच्या माध्यमातून उभे आहात हे जरा आम्हाला कळू द्या. नमस्कार, मी नीलम संतोष म्हात्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवती अध्यक्ष, प्रभाग क्रमांक 20 मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे. बरं, या पक्षाच्या माध्यमातून आपण उमेदवारीच्यासाठी इच्छुक आहात, तुम्हाला तुमचं विजन काय आहे की तुम्ही कशाबद्दल या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहात? सांगायचं तर आज महिलांचे खूप बरेच प्रश्न आहेत. आज मी सकाळीच वॉकिंगला गेले तर मला तिथे बोलता बोलता एक ताई बोलून गेल्या की ताई आपल्याला दररोज 2 तास तरी पाणी आलं पाहिजे. तर मी ताईंना म्हणलं मी जर पालिकेमध्ये यावर्षी जर निवडून आले तर नक्कीच मी तुम्हाला 2 तास दररोज पाणी देण्याचा प्रयत्न करेल. आणि मी माझा पहिला प्रश्न तोच असेल की माझ्या महिलांना 1 दिवसाआड जे पाणी येतं ते रोज 2 तास तरी द्यावं, याकडे मी नक्कीच लक्ष देईन. आणि बाकीच्या आणखी विकासाकडे तुमचं लक्ष आहेच. बरं, या ठिकाणी तुम्ही आता महिला म्हणून या समाजामध्ये वावरता, तर तुम्हाला महिलांबद्दल असं काय वाटतं की महिला या ठिकाणी सक्षम आहेत? त्यांच्याबद्दल तुम्ही काही महिलांबद्दल आपल्याला माहिती देणार आहात? आज महिलांना बाहेर पडायचं म्हणले तर जीव मुठीत घेऊन त्यांना फिरावं लागतं. की खरं सांगायचं आज सुकवाणी कॅम्पस मध्ये खूप मोठी सोसायटी आणि स्टँडर्ड म्हणजे सोसायटी आहे.
पण सोसायटीच्या बाहेर आल्यावर प्रत्येक महिलेला 7च्या नंतर बाहेर पडायचं म्हणलं तर भीती वाटतो. आणि मी पत्रक वाटायला जेव्हा घरोघरी जाते तेव्हा बऱ्याच म्हणजे माझ्या मैत्रिणींच्या कमेंट्स आल्या की ताई ते तुम्ही थांबवा, कारण आज माझी मुलगी मोठी झालेली आहे. तर मला 7 नंतर तिला बाहेर काही सांगायचं असेल किंवा तिला कुठं ट्युशन वगैरे लावली असेल तर ती कधी घरी येते याकडे आमचं लक्ष असते. कारण बाहेर बघितले तर दारूचे अड्डे आणि तिथे बसलेली जी लोक असतात ती वाईट नजरेने बघत असतात. तर मला एवढंच सांगायचं आहे की ती तुम्ही थांबवा आणि आमच्या सोसायटीचं म्हणजे मुलींचं रक्षण करण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहा. तुमचं विजन काय असेल जनतेसाठी, जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या सेवेसाठी तुमचं विजन काय असेल आणि तुम्ही जनतेसाठी इच्छुक म्हणून उभे राहता तर जनतेसाठी काय करणार आहे? जर तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेचा विकास हा कुठल्या माध्यमातून करणार आहेत? आज बरेच युवक दारू आणि गांजाच्या आहारी गेलेले आहेत. तर त्यांना युवकांना माझ्या जास्तीत जास्त त्यांच्या हाताला काम कसं देता येईल याकडे माझं लक्ष असेल. आज माझ्या बऱ्याच माता भगिनी घरामध्ये बसून आहेत तर त्यांनाही मला काम कसं देता येईल योजना असतील त्या मार्फत मी त्यांना काम देण्याचा प्रयत्न करणार. आज माझ्या प्रभागामध्ये चेंबरची खूप मोठी समस्या आहे. रोज माझे मिस्टर आणि मी स्वतः जाऊन कमीत कमी 5 ते 6 चेंबर साफ करण्याचं काम करत आलेलो आहोत. तर ते साफ करताना आम्हाला खूप म्हणजे वेदना होतात आणि त्याकडे आम्हाला कसं जास्त लक्ष देता येईल ते करणार आहोत. आणि त्यांच्या समस्या आहेत. महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांचं सामान्य जनतेचं उदातीकरण झालं पाहिजे, सामान्य जनता चांगल्या प्रकारे या ठिकाणी नांदली पाहिजे. ह्या समस्या घेऊन ताई शिवसेनेच्या माध्यमातून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहेत. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे शतशः अभिनंदन करतो, स्वागत करतो. मी पत्रकार सुनील इंगोले, युट्यूब चॅनल बहुजन हक्क समता या चॅनलच्या माध्यमातून कॅमेरामन वैभव इंगोलेसह